दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही या प्रश्नापासून सुरू झालेला प्रवास हा आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र राहणार की नाही या प्रश्नापर्यंत येऊन ठेपलाय। आणि याचं कारण काय ठरलंय? याचं कारण ठरलंय एक राजकीय भेट। ही भेट होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। बुधवारी राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी पोहोचले। तिथे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली। चर्चा कशावर? तर नंदनवन मधल्या हेरिटेज वास्तूंमधल्या फोटोंबद्दल। बरं, या भेटीचे फोटोही मनसेकडून अधिकृतपणे शेअर केले गेले। आता त्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आधी काही न बोलणंच पसंत केलं। मग काय, शिंदेंच्या शिवसेनेचे एक एक शिलेदार बाहेर आले आणि त्यांनी जाहीर टोमण्यांचा कार्यक्रमच सुरू केला। शीतल म्हात्रे म्हणाल्या, आता काय भाऊ चोरला असं म्हणणार? नरेश म्हस्के म्हणाले, भेटीनं आम्हाला आनंद झालाय पण इतर अनेकांना पोटशूळ उठलाय। आता एवढे टोमणे ऐकल्यानंतर उत्तर देणं तर भागच होतं। मग संजय राऊत मैदानात आले आणि एकनाथ शिंदे यांच्याशी आमचं भांडण आहे आणि राहील असं ठासून सांगितलं। वर नंदनवरवरूनही शिंदेंना एक दोन आणखीन टोमणे हाणले, पण ते राज ठाकरेंना काही बोलले नाहीत। आदित्य ठाकरेंना या भेटीबद्दलच्या प्रश्नावर पत्रकार विचारत होते, चकार शब्द बोलले नाहीत। पण ठाकरेंचा दुरावा फक्त या भेटीमुळे दिसलाय असं नाहीये। तब्बल 5 महिने चर्चेची गुऱ्हाळ झाली आणि मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने एकत्र आले। मुंबई महानगरपालिकेसाठी दोघांनी एकत्र सभा घेतल्या पण यश काही मिळालं नाही। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकदा एकत्र दिसले, ते बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, राजकीय कार्यक्रमात नाही। सत्ता स्थापनेच्या गणितात कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिवसेनेला साथ दिली म्हणून उद्धव ठाकरे नाराज झाले, तर चंद्रपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेला भाजपनं साथ दिली म्हणून राज ठाकरे नाराज झाले। दोन्ही भाऊ एकत्र राहणार की दूर जाणार याचा अंदाज या एवढ्याच परिस्थितीवर नक्की लावता येणार नाही। उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंनी भेटणं म्हणजे भूमिका बदलणं असंही सरधोपटपणे म्हणण्याचं कारण नाहीये, कारण प्रत्येक भेट ही काही फक्त राजकीय गणितांसाठीच घेतली असंही नसतं। पण कोणत्याही दोन पक्षांना एकत्र यायचं असेल, कोणत्याही दोन पक्षांना एकत्र राजकीय वाटचाल करायची असेल तर त्यांच्या भूमिकाही सुसंगत असाव्या लागतील। एकनाथ शिंदेबद्दल एका पक्षामध्ये टोकाचा राग असेल आणि दुसऱ्या पक्षामध्ये दोस्ती यारी सहज जपली जात असेल तर मग तो सुसंगतपणा कसा दिसणार हा सवाल आहे। आणि जर तो सुसंगतपणा दिसणार नसेल तर मग दोन्ही ठाकरे बंधूंमधल्या भविष्यातल्या दुराव्याची ही सुरुवात आहे का हा सवाल अवाजवी ठरत नाही।